मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केल्यानंतर एखादा क्लेम केला असेल तर तो क्लेम रिजेक्ट झाला आहे आणि ह्याचं कारण फक्त बँकेचं तपशील जे आहे ते चुकीचं आहे. हे जर असेल तर कोणकोणते बांधकाम कामगार आहेत ज्याचे क्लेम या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत, ह्याच्याबाबत नवीन अपडेट आहे. हे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा. तुमचा जर क्लेम रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणतंही एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्या ब्राउझरमध्ये MBOCWW एवढं तुम्हाला सर्च करायचं आहे. MBOCW किंवा MahaBOCW एवढं सर्च केल्यानंतर इथं पहिली वेबसाईट येणार आहे. या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, इथं वेबसाईटवरती आल्यानंतर भरपूर सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. एक कामगार अपडेटसुद्धा आलेला आहे. म्हणजेच RTA 2005चा जो काही माहितीचा अधिकार आहे, त्या माहितीच्या अधिकारानुसार या ठिकाणी काही माहितीच्या निर्देश या ठिकाणी लावलेले आहेत वेबसाईटवरती आणि त्याबाबत जे अधिसूचना आहेत ते मी आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा पाठवलेलं आहेत. तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल आपला जॉईन केलेलं नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही तिथं जाऊन जॉईन करू शकता. तिथं GR भरपूर असतात, ते तुम्हाला तिथंच भेटतील. बघा, इथं वेबसाईटवरती आल्यानंतर इथं लाभ वितरित हा ऑप्शन आहे. यावरती आपण क्लिक केलं की ह्या चुकीचे बँक तपशील किंवा योजनांच्या लाभाचे वितरण हा जो नवीन ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही जे पण क्लेम केलेलं आहेत, ज्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत, त्या सगळ्या कामगारांची या ठिकाणी यादी आलेली आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता की इथं तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा पहिला तुम्हाला निवडायचा आहे. इथं बघा, तुमचे सगळे जिल्हे आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी असा एक कोणता तरी जिल्हा निवडतो आहे, तर भंडारा जिल्हा निवडला आपण. आता तुमची कोणती स्कीम आहे तर ती स्कीम निवडू शकता. तर या ठिकाणी तुमची जी स्कीम आहे E01, E02 किंवा S1, S2 काय जे आहे ती, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हरकत नाही. तुम्ही फक्त जिल्हा निवडून घेतला, तुमचा जो पण जिल्हा आहे तो निवडून घ्या. फक्त बेनिफिशरी नेम आहे ते या ठिकाणी तुमचा जो बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराचंच या ठिकाणी जे काय नाव आहे तेच बेनिफिशरी नेम असणार आहे. आता जर एखादा शिष्यवृत्तीचा क्लेम केला असेल तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव येणार नाही आहे. बेनिफिशरी नेम म्हणजे या ठिकाणी जो पालक आहे त्या पालकाचंच नाव या ठिकाणी येणार आहे. आणि यानंतर या ठिकाणी अकाउंट नंबर आहे. हे अकाउंट नंबर तुमच्या बँकेचं आहे. हे तर तुम्ही डायरेक्टली एवढं टाकलं ना आणि IFSC कोड टाकलं आणि इथं सर्च जरी केला तरीसुद्धा तुमचं जी काही तुमची लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे सगळे जिल्हे तुम्ही पाहू शकता. ह्या जिल्ह्यामध्ये आपण एक नागपूर धरलं तर ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे पण रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत आणि त्यांचं कारण बँक तपशील हा चुकीचा आहे किंवा जे पण तुम्ही बँकेचं प्रत अपलोड केलं आहे ते प्रत या ठिकाणी जर ब्लर असेल किंवा जी काय IFSC कोड किंवा अकाउंट नंबर चुकीचा असेल तर या ठिकाणी हे सगळे लाभार्थी आहेत. ह्या लाभार्थ्यांचा जो काही क्लेम आहे तो रिजेक्ट झालेला आहे आणि त्याचं रिझन बँक तपशील हे आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता पहिला जो काय बेनिफिशरी नेम आहे सागर, तर ह्याचा डिस्ट्रिक्ट आपण आता नागपूर निवडलं त्यामुळं नागपूर आले. आता ह्याचा जो क्लेम आहे तो 2500 रुपयाचा आहे. म्हणजेच E01 आता 2500 म्हटलं तर ह्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की स्कॉलरशिपचा हा क्लेम आहे. आणि एक गोष्ट व्यवस्थितपणे समजून घ्या, इथं तुम्ही जे बँकेचं तपशील अपलोड करताय, समजा तुम्ही जर तुमच्या मुलाच्या शिष्यवृत्तीसाठी किंवा मुलीच्या शिष्यवृत्तीसाठी इथं क्लेम करत असाल तर या ठिकाणी बेनिफिशरी कोण असतो तर जो बांधकाम कामगार आहे तो बेनिफिशरी असतो, ना की तुमचा जे काय पाल्य आहे किंवा मुलगी आहे किंवा मुलगा आहे ज्याच्यासाठी आपण क्लेम करतोय, ज्याच्यासाठी करतोय तो या ठिकाणी बेनिफिशरी नाही आहे. तुम्ही स्वतः या ठिकाणी बेनिफिशरी असणार आहे. म्हणजेच हा क्लेम तुमचा आहे पण तुमच्या पाल्यासाठी आहे. आणि इथं समजून घ्या, इथं सगळे जिल्हे आहेत. ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये कोणताही जिल्हा निवडा तुम्ही, यामध्ये कुठलीही स्कीम धरा. आता ह्यामध्ये जर स्कॉलरशिपची धरली तर या ठिकाणी साधारणतः सगळी एक नॉर्मल चूक आहे, एकदम साधी सिंपल चूक आहे. ही सिंपल चूक हे क्लेम आहे ते रिजेक्ट होण्याचं कारण आहे. आता ही चूक काय आहे तर
जो बेनिफिशरी आहे म्हणजेच बांधकाम कामगार आहे तो बेनिफिशरी आहे आणि बांधकाम कामगाराचा हा क्लेम आहे, ना की विद्यार्थ्याचा. मित्रांनो, हे व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही तुमच्या पाल्यांसाठी क्लेम करताय, पण क्लेम तुमचा स्वतःचा आहे. त्याच्यामुळे बँकेचं जे खातं आहे ते तुम्हाला तुमच्या स्वतःचंच या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी भरपूर कामगार किंवा सी सेंटर किंवा जे काय एजंट आहेत हे काय करत आहेत, कामगाराचं बँकेचं खातं अपलोड न करता विद्यार्थ्याचं बँकेचं खातं या ठिकाणी अपलोड करतात. आणि ह्या एका साधारण चुकीमुळं काय होतं, हा जो क्लेम आहे तो शिष्यवृत्तीचा क्लेम रिजेक्ट होतो. आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी 22 एप्रिल 2025 पर्यंतचे जे काय क्लेम आहेत ते क्लेम रिजेक्ट झाले. आणि ह्याचं कारण म्हणजे चुकीच्या बँक तपशिलामुळे बँकेमध्ये त्यांचे जे काही पैसे आहेत ते लाभाचे वितरण झालेले नाही. तर कामगार मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या पाल्यांसाठी या ठिकाणी क्लेम केलेला असेल तर तुमचं स्वतःचं या ठिकाणी अकाउंट नंबर टाका, तुमच्या बँकेचं IFSC कोड टाका आणि हे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सर्चवरती क्लिक करायचं आहे. आणि जर अकाउंट नंबर आणि IFSC कोड जर बरोबर असेल तर या ठिकाणी तुमचं जे काही नाव आहे ते इथं नाव येणार नाही आहे. पण आता हे इथं IFSC आणि अकाउंट नंबर बरोबर असून सर्च केल्यानंतर तुमचं नाव का येणार नाही आहे? का तर तुमचं IFSC आणि अकाउंट नंबर हे बरोबर आहे. आता बरोबर आहे तर इथं येण्याचं कारणच नाही आहे, कारण ही जी लिस्ट आहे ते रिजेक्ट झालेले बांधकाम कामगाराचे किंवा इतर क्लेम आहेत ते क्लेम रिजेक्ट झालं आहे त्यांचीच लिस्ट या ठिकाणी लागत आहे. त्याच्यामुळे तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकून सर्च केला की इथं जर तुमचा नाव किंवा तुमचं जे काही क्लेम आहे तो क्लेम त्याची अमाऊंट इथं येत नसेल तर गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. तुमचा जो काही फॉर्म आहे, जो काही क्लेम आहे तो अप्रूव्हल होण्याची शक्यता एकदम दाट आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं IFSC कोड किंवा बँक अकाउंट नंबर जर माहीत नसेल तर काय करायचं आहे, डायरेक्टली तुमचा जो काय जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची जी काय स्कीम आहे ती सिलेक्ट करा. आता स्कीम पण माहीत नसेल तरी पण काय हरकत नाही, फक्त जिल्हा सिलेक्ट करा आणि बेनिफिशरी नेम यामध्ये फक्त तुमचं स्वतःचं जे नाव आहे ते फुल नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला इथं सर्चवरती क्लिक केलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही जे नाव टाकलं आहे त्या नावानुसार या ठिकाणी जी लिस्ट आहे ती तुमच्या जिल्ह्याची लिस्ट लागणार आहे. तर त्यामध्ये तुमचं नाव स्वतःचं शोधावं लागणार आहे. तर कामगार मित्रांनो, अशा पद्धतीने 22 एप्रिल 2025 पर्यंत जे पण क्लेम बँक खात्याच्या कारणामुळे रिजेक्ट झालेलं आहे त्यांची ही लिस्ट तुम्ही इथं पाहू शकणार आहात. जर तुमचं नाव या लिस्टमध्ये जर आलेलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण